आणि वांगणी रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीच्या डब्यातून तेल गळती झाली। रेल्वे स्टेशनच्या जवळ उभी असलेली मालगाडी तिच्यामध्ये तेलाचा साठा होता आणि तेल गळतीमुळे प्रवासी मात्र घाबरले। ही तेलगळती थोड्याच प्रमाणावर आहे, मात्र तरीही ती धोकादायक मानली जाते। प्लॅटफॉर्मच्या शेजारीच ही माल वाहतूक करणारी गाडी उभी आहे आणि आता जे तुम्ही पाहताय ते डब्यातनं तेलगळती हळूहळू सुरू झालेली आहे। सध्या तरी ही तेलगळती मोठ्या प्रमाणावर नाहीये, मात्र तरीही प्रवाशांमध्ये भीतीची लाट आहे, कारण जर कुठला अनुचित प्रकार घडला, आग लागण्यासारखी घटना घडली तर यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। आपले प्रतिनिधी निनाद करमरकर या संदर्भात आपल्याला आणखी माहिती देतील। निनाद, खरं तर या अशा मालगाड्या या रेल्वे जिथून पॅसेंजर वाहतूक होते त्याच्या जवळ थांबवल्या जात नाहीत सहसा, पण ही मालगाडी इथे थांबवण्याचं काही विशेष कारण? कविता, वांगणी रेल्वे स्थानकाच्या बाजूला जी लूप लाईन आहे त्या लूप लाईनवर ही मालगाडी काही वेळापासून थांबवण्यात आलेली आहे आणि तेलवाहक मालगाडी आहे, त्यावर पेट्रोल असं लिहिलेलं आहे, त्यामुळे पेट्रोलची वाहतूक करणारी ही मालगाडी आहे असं स्पष्ट या ठिकाणी दिसतंय। आणि त्यातून ही पेट्रोल जे आहे त्याची गळती रेल्वे ट्रॅक मध्ये होते आहे। अतिशय ज्वलनशील असा हा पदार्थ आहे, त्यामुळे चुकून जर कुणी या ठिकाणी एखादी ठिणगी उडाली आगीची किंवा एखादी पेट्टी काडी किंवा एखादी बिडी सिगरेट जर कुणी या दिशेने फेकली तर मोठा भडका उडू शकतो आणि मोठा अनर्थ त्या ठिकाणी होऊ शकतो। मात्र तरी देखील या सगळ्याकडे कुणाचंही लक्ष नसल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक वेळापासून ही गाडी या ठिकाणी उभी आहे आणि त्यातून पेट्रोलची गळती होते आहे आणि हे पेट्रोल यामुळे जर काही एखादा अनर्थ घडला, अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आणि साहजिकच प्रवाशांची देखील सुरक्षितता धोक्यात आली आहे। तुम्ही रेल्वेच्या स्टेशन मास्तरांशी किंवा इतर अधिकाऱ्यांशी बोललात याबाबत? रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या या ठिकाणी मालगाडीची ही गळती बंद करण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीये असा एकंदरीत समोर आलेला आहे। ज्यावेळेस ही मालगाडी यार्डात नेली जाईल तिथे ही गळती बंद होऊ शकते अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि सध्या जर पाहिलं तर गळती सुरूच आहे। सध्या गळती सुरू आहे आणि ही चिंतेची बाब आहे। खरं तर पेट्रोलनं भरलेल्या जर या सगळ्या मालवाहतुकीचे डबे असतील तर ही गाडी रेल्वे स्टेशनच्या किंवा लोकवस्तीच्या जवळ थांबवणं हेच मुळात धोकादायक आहे आणि त्यातही जर त्यातून गळती होत असेल तर ते अत्यंतिक धोकादायक आहे। पण संतापाची बाब ही आहे की रेल्वे अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांकडे याकडे साधं लक्षही नाहीये। धन्यवाद निदान, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।